मी दीपक राजाराम जाधव. माझी पत्नी सौ नमिता दीपक जाधव. हिला ब्लड कॅन्सर झाला. हे 27 फेब्रुवारी 2024 ला डिटेक्ट झाले. त्यानंतर मी प्राथमिक इथं कल्याणला प्रायव्हेट हॉस्पिटलला उपचार घेतले, परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल भयंकर खर्चिक होतं. जवळजवळ 14 लाख रुपये इतकं खर्च केलं आणि पुढचं BNT साठी मला 25 लाखाचा खर्च सांगितला होता. मधल्या गॅपमध्ये मी तिथून जरा माहिती घेतली. त्यानंतर मला नाशिकमध्ये नामको हॉस्पिटलविषयी माहिती मिळाली. त्यानंतर मी इथे आलो. इथं चौकशी केल्यानंतर त्याचा उपचार इथं होतो आणि बऱ्यापैकी स्वस्तात होईल असं मला आश्वासन देण्यात आलं. त्याप्रमाणे माझं पेशंट बी घेऊन इथं आलो. 4 मेला मी इथं आलो. 4 मेला आल्यानंतर प्रोसिजर चालू झाली. मी खर्चाला घाबरलो होतो, तसं मी मिडल क्लास माणूस आहे, परंतु इथं मला फंडिंगचा भयंकर फायदा झाला. येथील विशाखा मॅडम, वैशाली मॅडम या सहकार्याने भयंकर मदत केली फंडिंगसाठी. जवळजवळ 8,90,000 फंड मला उपलब्ध करून दिल्यामुळं मला बाकीचा खर्च करणं उपयुक्त बरं पडलं इथं. आणि उपचार पद्धती एवढी चांगली आहे. इथला स्टाफ खाली फरशी पुसण्यापासून ते डॉक्टरेट पर्यंत सगळा स्टाफ एवढा सहकार्य करणारा आहे. त्यामुळे माझे पेशंट बरं होण्यास अतिशय मदत झाली. बऱ्यापैकी रिकव्हर होऊन चांगले रिपोर्ट्स आलेले आहेत इथं. आणि